विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपण आज ह्या ठिकाणी वित्तीय व्यवस्था सत्र दुसरे SYBA अर्थशास्त्र सामान्य पेपर या विषयाचे तिसऱ्या अध्यायातील ब्रिक्स बँक या विषयावरती काही महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्न किंवा MCQ क्वेश्चन्स पाहणार आहोत। चला तर पाहूया पहिला प्रश्न काय आहे। ब्राझील, रशिया, भारत आणि चीनसाठी सर्वात मोठी विकसनशील अर्थव्यवस्था म्हणून परिवर्णी शब्द टिंबटिंब यांनी दिले। आपल्याकडे पर्याय आहे डॉक्टर के रेड्डी, दुसरा आहे जिम ओनील, तिसरा आहे डॉक्टर मनमोहन सिंग आणि चौथा आहे वरीलपैकी काहीही नाही। इथे जर आपण पाहिलं तर ब्राझील, रशिया, भारत आणि चीन या देशांसाठी सर्वात मोठी विकसनशील अर्थव्यवस्था हा शब्द पहिल्यांदा जिम ओनील यांनी वापरला होता, म्हणून ऑप्शन बी जिम ओनील या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। त्याच्यानंतर नवळे आपण दुसऱ्या प्रश्नाकडे। दुसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण ब्रिक्सचा सदस्य देश नाही? ब्रिक्सचा सदस्य देश नाही अशा स्वरूपाचा प्रश्न आहे हा। तर इथे आपण पहिले पाहूया BRICS ह्याचे मायने काय आहेत। बी म्हणजेच ब्राझील, आर म्हणजे रशिया, आय म्हणजे भारत म्हणजे इंडिया, सी म्हणजे चायना आणि एस म्हणजेच साऊथ आफ्रिका। इथे आपल्याकडे पर्याय आहे भारत, चीन, ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया। तर आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे खालीलपैकी कोण ब्रिक्सचा सदस्य नाही? तर आपण पाहिलेलं आहे की BRICS याचे मायने काय आहेत, तर ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका। तर इथे आपल्याला दिसून येते की ऑस्ट्रेलिया हा ब्रिक्सचा सदस्य नाही, म्हणून ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। त्याच्यानंतर नवळे आपण तिसऱ्या प्रश्नाकडे। तिसरा प्रश्न आहे, ब्रिक्स बँकची स्थापना टिंबटिंब रोजी झाली। ब्रिक्स बँक यांची स्थापना कधी झालेली आहे? आपल्याकडे पर्याय आहे 2010, ब 2012, क 2014 आणि ड 2016। तर ब्रिक्स बँकची स्थापना ही 2014 रोजी किंवा 2014 साली झालेली आहे, म्हणून ऑप्शन सी 2014 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। त्याच्यानंतर आपण वळूया चौथ्या प्रश्नाकडे। चौथा प्रश्न आहे, ब्रिक्स बँक आता टिंबटिंब म्हणून देखील ओळखली जाते। ब्रिक्स बँक आता टिंबटिंब म्हणून देखील ओळखली जाते। आपल्याकडे हा प्रश्न आहे आणि त्याच्या संदर्भात पर्याय आहेत। पहिला पर्याय नवीन विकास बँक किंवा न्यू डेव्हलपमेंट बँक, दुसरा आहे आशियाई विकास बँक म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँक, तिसरा आहे इन्फ्रास्ट्रक्चर बँक, चौथा आहे वरीलपैकी काही नाही। इथे जर आपण पाहिलं तर ब्रिक्स बँकला आता आपण नवीन विकास बँक किंवा न्यू डेव्हलपमेंट बँक देखील म्हणून ओळखतो, म्हणून ऑप्शन ए नवीन विकास बँक हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। त्याच्यानंतर आपण वळूया पाचव्या प्रश्नाकडे। पाचवा प्रश्न आहे, ब्रिक्स बँकचे मुख्यालय टिंबटिंब येथे आहे। ब्रिक्स बँकचे मुख्यालय टिंबटिंब येथे आहे। आपल्याकडे पर्याय आहेत साओ पोलो म्हणजेच ब्राझीलमध्ये आहे हा सिटी, त्याच्यानंतर ब शांघाय हा चायनामध्ये आहे, सी मॉस्को म्हणजेच रशिया आणि डी नवी दिल्ली किंवा दिल्ली भारत। तर ब्रिक्स बँकचे मुख्यालय टिंबटिंब येथे आहे अशा स्वरूपाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी शांघाय, म्हणून ऑप्शन बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। जर तुम्हाला देश विचारला गेला तर मी इथे देशांची नावं सांगितली आहेत। साओ पोलो म्हणजेच ब्राझील, शांघाय म्हणजे चायना, मॉस्को म्हणजे रशिया आणि दिल्ली म्हणजे भारत। तर इथे जर देश विचारला गेला असता तर चायनामध्ये आहे आणि जर आपल्याला सिटी विचारली आहे तर शांघाय या सिटीमध्ये आहे, म्हणून ऑप्शन बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। त्याच्यानंतर वळूया सहाव्या प्रश्नाकडे। सहावा प्रश्न आहे, टिंबटिंब येथील 6व्या ब्रिक्स समिट दरम्यान नेत्यांनी नवीन विकास बँक किंवा ब्रिक्स बँक स्थापन करण्याचा करार स्वाक्षरी केला। कुठल्या ठिकाणी घडलेली 6वी जी ब्रिक्स समिट होती त्याच्या दरम्यान या देशातील नेत्यांनी नवीन विकास बँक किंवा आपण ज्याला ब्रिक्स बँक म्हणतो याची स्थापना करण्याचे जे करार आहेत त्याची स्वाक्षरी केली होती। आपल्याकडे पर्याय आहे पहिला दिल्ली येथील 6व्या ब्रिक्स समिटमध्ये, ब फोर्टेलेझा येथील 6व्या ब्रिक्स समिटमध्ये, क चीन येथील 6व्या ब्रिक्स समिटमध्ये किंवा वरीलपैकी काही नाही ड। इथे जर आपण पाहिलं तर फोर्टेलेझा येथील 6व्या ब्रिक्स समिट दरम्यान नेत्यांनी किंवा ब्रिक्स या देशातील नेत्यांनी नवीन विकास बँक स्थापना करण्याचा करार स्वाक्षरी केला होता, म्हणून ऑप्शन बी फोर्टेलेझा हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। त्याच्यानंतर आपण वळूया सातव्या प्रश्नाकडे। सातवा प्रश्न आहे, नवीन विकास बँकेची क्षेत्रीय कार्यालय टिंबटिंब येथे आहे। क्षेत्रीय कार्यालय इथे आपल्याला मुख्यालय आपण पाहिलेले शांघाय चायनामध्ये आहे,
पण इथे आपल्याला विचारलं गेलेले क्षेत्रीय कार्यालय कुठे आहेत आणि आपल्याकडे पर्याय आहे पहिला जोहान्सबर्ग, दुसरा आहे साओ पोलो, तिसरा आहे मॉस्को आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व। इथे जर आपण पाहिलं तर नवीन विकास बँक किंवा ब्रिक्स बँक ज्याला आपण म्हणतो यांची क्षेत्रीय कार्यालय जोहान्सबर्ग, साओ पोलो आणि मॉस्को या तिन्ही ठिकाणी आहेत, म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। तर याचं मुख्यालय जे आहे नवीन विकास बँकेचं किंवा ब्रिक्स बँकेचं हे शांघायमध्ये आहे आणि याचे क्षेत्रीय कार्यालय जोहान्सबर्ग साऊथ आफ्रिका, साओ पोलो ब्राझील आणि मॉस्को रशिया येथे सुद्धा आहेत, म्हणून ऑप्शन डी वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर होतं। त्याच्यानंतर आपण वळूया 8व्या प्रश्नाकडे। खूप फॅक्च्युअल प्रश्न आहे हा। ब्रिक्स बँकेचे पहिले अध्यक्ष कोण होते? फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ ब्रिक्स बँक, आणि आपल्याकडे पर्याय आहे पहिला के.व्ही. कामत, दुसरा आहे डॉक्टर मनमोहन सिंग, तिसरा आहे डॉक्टर मॉन्टेक्सिंग अहलुवालिया आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही। इथे जर आपण पाहिलं तर ब्रिक्स बँकचे पहिले अध्यक्ष हे के.व्ही. कामत होते, म्हणून ऑप्शन ए के.व्ही. कामत या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। त्याच्यानंतर आपण वळूया 9व्या प्रश्नाकडे। 9वा प्रश्न हा करंट अफेअर्सच्या संदर्भातला आहे, चालू घडामोडीचा। ब्रिक्स बँकचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत अशा स्वरूपाचा प्रश्न आहे। आपल्याकडे पर्याय आहे के.व्ही. कामत, दुसरा आहे मॅक्रोज ट्रोयझो, तिसरा आहे जॉन स्पियरो आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही। ब्रिक्स बँकचे पहिले जे होते ते के.व्ही. कामत होते आणि सध्याचे जे अध्यक्ष किंवा प्रेसिडेंट आहेत ब्रिक्स बँक किंवा न्यू डेव्हलपमेंट बँक किंवा नवीन विकास बँक याचे सध्याचे मॅक्रोज ट्रोयझो हे आहेत, म्हणून ऑप्शन बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। त्यानंतर आपण वळूया 10व्या प्रश्नाकडे। त्यानंतर 10वा प्रश्न आहे दक्षिण आफ्रिका टिंबटिंब रोजी ब्राझील, रशिया, चीन आणि भारत या देशांमध्ये सामील झाली। दक्षिण आफ्रिका कुठल्या वर्षी ब्रिक्स या किंवा ब्रिक जे ब्राझील, रशिया, चीन आणि भारत या देशांचा जो समूह आहे त्याच्यामध्ये कधी सामील झालेली आहे दक्षिण आफ्रिका? तर आपल्याकडे पर्याय आहे 2006, 2008, 2010 आणि 2012। इथे जर आपण व्यवस्थित पाहिलं तर ब्राझील, रशिया, इंडिया आणि चायना यांना पहिला प्रश्न आपण तोच घेतला होता की एमर्जिंग मार्केट्स असं जिम ओनील यांनी सांगितलं होतं आणि त्याच्यानंतरनं 2010 मध्ये दक्षिण आफ्रिका यांनी जॉईन केलेलं आहे ब्रिक्स, ब्रिकला जॉईन केलं आणि मग ब्रिक्स म्हणून ही संस्था किंवा ही इन्स्टिट्यूशन तयार झालेली आहे, म्हणून ऑप्शन सी 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकांनी ब्रिक ब्राझील, रशिया, इंडिया, चायना या देशांमध्ये सम्मिलन झालेले आहेत, सामील झालेले आहेत, म्हणून ऑप्शन सी ब्रिक्सचा जो दक्षिण आफ्रिकाचा जो भाग जॉईन झाला ब्रिक्समध्ये तो 2010 मध्ये झालेला आहे। त्याच्यानंतर आपण वळूया 11व्या प्रश्नाकडे। 11वा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणती ब्रिक्स बँकेची भूमिका दर्शवते? पुढीलपैकी कोणत्या गोष्टी ब्रिक्स बँकच्या भूमिका दर्शवतात अशा स्वरूपाचा प्रश्न आहे। पहिला पर्याय आहे विकास वित्त पुरवते, दुसरा आहे विदेश व्यापारात हातभार लावते, तिसरा आहे अविश्वसनीय FDI प्रवाह दाखवलेला आहे आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व। इथे जर आपण पाहिलं तर कोणती ब्रिक्स बँकची भूमिका दर्शवतात तर वरीलपैकी सर्वच गोष्टी या ब्रिक्स बँकच्या भूमिका दर्शवतात, म्हणजेच विकासासाठी वित्त पुरवठा असेल, विदेश व्यापारात हातभार लावणे असेल किंवा अविश्वसनीय FDIचा प्रवाह किंवा FDI फ्लोज असतील फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या, तर वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। त्याच्यानंतर आपण वळूया 12व्या प्रश्नाकडे। 12वा प्रश्न आहे ब्रिक्स उद्घाटन समिट 16 जून 2002 रोजी टिंबटिंबमध्ये पार पडले। ब्रिक्स उद्घाटन समिट 16 जून 2009 रोजी कोठे पार पडले? आपल्याकडे पर्याय आहेत दिल्ली, दुसरा आहे येकाटेरिनबर्ग, तिसरा आहे फोर्टलेझा आणि चौथा आहे वुहान। तर ब्रिक्सचं उद्घाटन समिट 16 जून 2009 रोजी येकाटेरिनबर्ग रशिया येथे पार पडले, म्हणून ऑप्शन बी येकाटेरिनबर्ग हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। त्याच्यानंतर आपण वळूया 13व्या प्रश्नाकडे। 13वा प्रश्न आहे ब्रिक्सची उद्दिष्टे टिंबटिंब आहेत। ब्रिक्सची उद्दिष्टे, इथे मी ब्रिक्स बँकच्या संदर्भात नाही उद्दिष्टे सांगते, ब्रिक्सची उद्दिष्टे सांगतोय। तर आपल्याकडे पर्याय आहेत विकसित आणि विकसनशील देश यांच्यामध्ये मध्यस्थ म्हणून काम करते, आंतरराष्ट्रीय स्तरावर सौदेबाजी शक्ती वाढवण्यास मदत करते विकसनशील देशांची। त्यानंतर तिसरा आहे विकसनशील देशांना व्यापार वाणिज्य क्षेत्रात फायदे पुरवते आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व। इथे जर आपण पाहिलं तर वरीलपैकी सर्व हे ब्रिक्सचे उद्दिष्ट आहेत, म्हणजेच विकसित आणि विकसनशील देश यांच्या अंतर्गत
मध्यस्थ म्हणून काम करते, आंतरराष्ट्रीय स्तरावर सौदेबाजीची शक्ती वाढवण्यात मदत करते विकसनशील देशांना. त्याच्यानंतर विकसनशील देशांच्या व्यापार वाणिज्य क्षेत्रासाठी पूरक काम करते. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर 14व्या प्रश्नाकडे. 14वा प्रश्न सुद्धा ब्रिक्सच्या उद्दिष्टांच्या संदर्भात आहे. ब्रिक्सची उद्दिष्ट टिंबटिंब आहेत अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. आपल्याकडे पर्याय आहे. पहिला पर्याय माहिती सामायिकरणात आणि आर्थिक विकासासाठी कार्य करते. त्याच्यानंतर दुसरा आहे ब्रिक्स बिझनेस काउन्सिलची स्थापना केली गेलेली आहे. म्हणजे जे ब्रिक्सच्या देशांमधले जे बिझनेसमॅन आहेत ते एकत्र येऊन व्यापाराच्या संदर्भात वाणिज्याच्या संदर्भात कार्य करू शकतात. त्याच्यानंतर तिसरा आहे जागतिक व्यासपीठावरती विकसनशील देश यांच्यात मध्यस्थ म्हणून काम करते. आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. इथे जर आपण पाहिलं तर वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. म्हणजेच 13व्या आणि 14व्या प्रश्नामध्ये आपण ब्रिक्सची 6 उद्दिष्टे पाहिलेली आहेत. ते आहेत विकसनशील आणि विकसित देशांच्यामध्ये मध्यस्थ म्हणून काम करते, आंतरराष्ट्रीय स्तरावरती सौदेबाजीची शक्ती वाढवण्यास मदत करते, तिसरा आहे विकसनशील देशांचा व्यापार आणि वाणिज्य क्षेत्रात फायदा पुरवते, चौथा आहे माहिती सामायिकरणात आणि आर्थिक विकासासाठी कार्य करते. ब्रिक्स बिझनेस काउन्सिल याची स्थापना केली गेलेली आहे, जिथे ब्रिक्स देशांमधील व्यापारी आणि बिझनेसमॅन येऊन वाणिज्य आणि व्यापार क्षेत्रामध्ये कार्य करू शकतात. त्याच्यानंतर 6वा आहे जागतिक व्यासपीठावरती विकसनशील देश यांच्यात मध्यस्थ म्हणून काम करते. असे 6 महत्त्वाचे ब्रिक्सचे उद्दिष्ट आपण 13व्या आणि 14व्या प्रश्नात पाहिलेली आहेत. त्याच्यानंतर आपण वळूया 15व्या प्रश्नाकडे. 15वा प्रश्न आहे ब्रिक्सची महत्त्वपूर्ण कार्य कोणती आहेत? ब्रिक्सची महत्त्वपूर्ण कार्य कोणती आहेत? आपल्याकडे पर्याय आहे जागतिक अर्थव्यवस्थेत प्रमुख भूमिका बजावते, दुसरा आहे आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्था सुधारणांमध्ये योगदान देते, तिसरा आहे ब्रिक्स देशांचे जागतिक निर्यात वाटा 19% इतका आहे, आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. इथे जर आपण पाहिलं तर ब्रिक्सची महत्त्वपूर्ण कार्य कोणती आहेत तर वरीलपैकी सर्व ही ब्रिक्सची कार्य आहेत. म्हणजेच जागतिक अर्थव्यवस्थेत प्रमुख भूमिका बजावते, आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्था सुधारण्यास योगदान देते, ब्रिक्स देशांचे जागतिक निर्यातीत 19% इतके वाटा आहे, म्हणून चांगल्या प्रकारे निर्यातीत योगदान देते. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण 16व्या प्रश्नाकडे. 16वा प्रश्न देखील ब्रिक्सच्या महत्त्वपूर्ण कार्यांच्या संदर्भात आहे आणि प्रश्न आहे ब्रिक्सची महत्त्वपूर्ण कार्य कोणती आहेत? आपल्याकडे पर्याय आहे विदेश व्यापारात हातभार लावते, ब्रिक्सची जागतिक जी लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये ब्रिक्सच्या ज्या देश आहेत त्यांचा 42% वाटा आहे, म्हणून 42% इतकी लोकसंख्या प्रतिनिधित्व करते ब्रिक्स देश या जागतिक पातळीवरती. त्याच्यानंतर तिसरा आहे ब्रिक्स बँक स्थापनेत महत्त्वपूर्ण भूमिका आहे, आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. तर इथे परत आपल्याला दिसून येते की वरीलपैकी सर्व हेच या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. म्हणजेच विदेश व्यापारात हातभारही लावते, विकास जी ब्रिक्स बँक आहे ती ब्रिक्सच्या ज्या कंट्रीज आहेत त्यांच्या विकासात मदत करते, म्हणून त्याची एक स्थापना ब्रिक्सनी केलेली आहे, ती एक महत्त्वपूर्ण भूमिका आहे ब्रिक्सची. त्याच्यानंतर तिसरा आहे ब्रिक्स जागतिक लोकसंख्येच्या संदर्भामध्ये 42% देशांचं प्रतिनिधित्व करत असते, म्हणून ते सुद्धा एक महत्त्वपूर्ण कार्य आहे. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर आपण 15व्या आणि 16व्या प्रश्नामध्ये पाहिलेलं आहे की ब्रिक्सची आपण 6 महत्त्वाची कार्य पाहिलेली आहेत. ते आहेत जागतिक अर्थव्यवस्थेत प्रमुख भूमिका बजावते, आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्था सुधारणांमध्ये योगदान देते, ब्रिक्स देशांच्या जागतिक निर्यातीत 19% इतका वाटा आहे, विदेश व्यापारात हातभार लावते, जागतिक लोकसंख्येच्या संदर्भात 42% इतका वाटा आहे, आणि ब्रिक्स बँक स्थापनेनंतरनं ब्रिक्सच्या ज्या कंट्रीज आहेत त्यांना वित्तपुरवठा आणि त्याच्या संदर्भात मदतही केली जाते. ही सुद्धा एक महत्त्वपूर्ण कार्य आहे ब्रिक्सच्या संदर्भात. म्हणून हे 6 महत्त्वाचे आपण जे कार्य आहेत किंवा महत्त्वपूर्ण कार्य आहेत ब्रिक्सची ती पाहिलेली आहेत 15व्या आणि 16व्या प्रश्नामध्ये. त्याच्यानंतर आपण वळूया 17व्या प्रश्नाकडे. 17वा प्रश्न आहे ब्रिक्सची मुख्य अवयव किंवा ऑर्गन्स कोणती आहेत किंवा टिंबटिंब आहेत अशा स्वरूपाचा प्रश्न आहे, आणि आपल्याकडे पर्याय आहे राज्यपाल मंडळ, ब संचालक मंडळ, क अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, आणि ड वरीलपैकी सर्व. ब्रिक्सचे मुख्य अवयव किंवा ऑर्गन्स हे वरीलपैकी सर्वच आहेत, म्हणजेच राज्यपाल मंडळ, बोर्ड ऑफ गव्हर्नर्स, संचालक मंडळ, त्याच्यानंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर 18व्या प्रश्नाकडे. 18वा प्रश्न आहे न्यू डेव्हलपमेंट बँकचे टिंबटिंब उपाध्यक्ष आहेत. टिंबटिंब उपाध्यक्ष आहेत न्यू डेव्हलपमेंट बँक किंवा ब्रिक्स बँकचे किती उपाध्यक्ष आहेत? आपल्याकडे पर्याय आहे 1, 2,
3 आणि 4 इथे जर आपण पाहिलं तर न्यू डेव्हलपमेंट बँकेचे 4 उपाध्यक्ष असतात, म्हणून ऑप्शन डी 4 हे या प्रश्नाचं बरोबर. आपण वळूया 19व्या प्रश्नाकडे आणि शेवटच्या प्रश्नाकडे. 19वा प्रश्न आहे, नवीन विकास बँक टिंबटिंब क्षेत्राच्या कर्जाला प्राधान्य देते. नवीन विकास बँक टिंबटिंब क्षेत्राच्या कर्जाला प्राधान्य देते. आपल्याकडे पर्याय आहे ऊर्जा, वाहतूक, पाणी आणि स्वच्छता. चौथा आहे वरीलपैकी एकही नाही. इथे जर आपण पाहिलं तर नवीन विकास बँक ही ऊर्जा क्षेत्राला सगळ्यात जास्त किंवा ऊर्जा क्षेत्राच्या संदर्भात जे कर्ज आहेत त्याला प्राधान्य देते, म्हणून ऑप्शन ए ऊर्जा हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर या लेक्चरमध्ये आपण 19 महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत ब्रिक्स बँक याच्या संदर्भात. तर इथे आपला तिसरा धडा संपुष्टात आलेला आहे. याच्यानंतर आपण वळूया चौथ्या धड्याकडे. तर नेक्स्ट सेशनमध्ये मी चौथ्या धड्यातील काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. धन्यवाद.